खरं तर मगाशी अमर सेने म्हणाले की चिंतन शिबिर भेटत आहे. खरं तर आपला सगळ्यांना भाव कशामुळे झाला हे आपल्याला निवडणुकीच्या निकालात समजत नाही. त्यामुळे चिंतन शिबिर की आता पुन्हा एकदा नागरिक सुरुवात करण्याची भेटत आहे. पुन्हा एकदा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे. खरं तर कालच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आपण विरोधकांच्या आरोपांना विरोधकांच्या लोकशाहीला आपण भेटला आणि त्यामुळे जर आता थोडक्यात पराभव झाला असला तरी पराभव हा आपण लढाई करून केला आपला झालेला आहे हे मात्र निश्चित आहे. खरं तर जीवनामध्ये वाटचाल करताना प्रत्येक वेळी संघर्ष हा असतोच आणि गेल्या 5 वर्षामध्ये माझा संघर्ष किंवा आपल्या शिवसेना संघर्ष आपल्याला सर्वांना नावान पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करायची आहे. खरं तर निवडणुकीच्या पहिल्या दिवशी अनेक क्षमा केल्या परंतु 2 दिवस मात्र मी पण आता आपण पुढे काय करायचं या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काही तर हा प्रश्न होता. परंतु असे अनेक होते जे लोकांना नेतृत्व करण्याची संधी माझ्या शेवटी पडू शकत नाही आणि त्या लेवलचं नेतृत्व मीच केलं पाहिजे. आज अनेक टेम्पोवाले असतील रिक्षावाले असतील एखादा मजूरी काम असेल एखादा लाकूड असेल हे सगळे आपले कार्यकर्ते खालचे आहेत. हे सगळे आपले कार्यकर्ते करायचं कोणी आणि त्यातून आपलं या प्रवास पडलं पाहिजे. आज खरं तर मगाशी काही सांगितलं की आमदार म्हणून पदवी तर त्या दिवशी माझा पराभव झाला पराभव मी स्वीकारला. बीबीएला सगळ्यात महाराष्ट्रातल्या आमदारांनी पैसे ठरले परंतु मी एकच बनवले की मी पुढे कारण तो पराभव झाला तो पराभव आपण स्वीकारला पाहिजे आणि त्यात आपण चांगलं सांगता कामा नये. नुसता वैध एकंदरी अधिकाऱ्यांना आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही तर आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी स्वतःचा आमदार असेल मला आमदार म्हणा असं मला माझं कधी म्हणणार होतं म्हणून म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या दिवशी माझ्या कंट्रोल ऑफिसच्या बोर्डावर आमदारचं बोर्ड पाहिजे माझ्या गाडी होतं. त्यामुळे मला एक कल्पेश सगळ्यांना विनंती आहे हे मला आता कोणी वैभव नाईक म्हणून हात मारा नाईक साहेब हात मारा साहेब होणार परंतु आमदार त्याच्यामुळे मला आमदार म्हणून हात देऊ नका तेव्हा आपण संघटनेत दोन्ही असतात सडुकारीच असतात आणि आपण काढलं नाही हे पण मला आयुष्यभर मिळालं पाहिजे असं पण नसतं. अनेक लोक सांगतील मी गैरसमज आहे आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्राद्वारे आमदार सगळ्यांकडे पोहोचवलं आहे. माझं काय म्हणणं आहे ते गेले 2 दिवस सगळ्यांनी वाचलेलं आहे. त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणारे भागामध्ये आपल्या अनेक लोक सांगतील की अनेक साहेब त्यांच्या शेवटपर्यंत आहोत. काही लोक शेवट थांबतील काही लोक दंडतील हे तर आम्हाला माहिती आहे. काही लोकांची काढू शकतील परंतु जी आहे त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय याबद्दल मी केला आहे आणि तो काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आम्हाला अनेक अंश होते. माझ्यापासून कसे अनेक लोक आम्हीच होते काही लोक तिकडे गेले परंतु आम्ही सगळेजण तुम्ही आपण सगळेजण एका विचाराने सत्ता येते पद जातील हे सगळं होत असतं परंतु विचार आपला आणि त्या विचाराला आपण काय घेतो तर त्या पराक्रमाने सिंधुताई महाराष्ट्राची जनता सुद्धा असं आपण म्हणू शकतो कारण अनेक लोकांचे सामान्य आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आज निवडून झालाय असं वाटतंय. खरंच माझा विषय आहे सगळे हा सामान्य माणसासाठी करण्याचा प्रयत्न यात असं काय माहिती असेल की या सुद्धा जे विजय झाले त्यांचं उमेदवारांचं अभिनंदन मी त्या दिवशीच केलंय. जे विजय झाले त्यांचं अभिनंदन त्यांनी चांगलं काम करावं त्याच्यामध्ये लक्षात ठेवावं की एखादी लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्याकडे काम केलं पूर्ण काम असेल तर त्याच्यावर आम्ही रस्त्यावर उतरण्यास सोयी पडणार नाही. की या मतदारसंघातील सरकारी अधिकारी कर्मचारी त्यांनी सांगितलं पाहिजे की या मतदारसंघातील भारतीय लोक माझ्याकडे विषय आहे आणि या मतदारसंघात आज तुमच्यासारखे हजार लोक आज पराभव जाऊन सुद्धा माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे मी ताकद मार्गी रस्त्यावरची ताकद ही आहे.
आणि तुम्ही कोणाला उभा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण रस्त्यावर त्याला न्याय करायचा असतो आपल्याला. जे निवडून आले ते चांगलं काम करावं. बहिणीला अजून 1500 ते 2100 रुपये द्यावे. 2100 एकदम आता आपल्याला रस्ता मुकावं. अनेक योजना आहेत त्या योजना एकच नाही त्यांचा वेळचा भार घ्या. आणि तुम्ही म्हटलं सांगितलं तर की आम्ही निवडणूक लढवली की काही लोकांनी या निवडणुकीमध्ये वेगवेगळे विषय घेतले, पक्षाचे विषय घेतले, नसलेल्या हिंदुत्वाचे विषय सुद्धा याला आणले. तर त्यांना माहित नाही की बाबरी मशीदच्या वेळी शिवसेनेची भूमिका घेतली ती महाराष्ट्रावर लोकांना माहिती होती आणि म्हणूनच हिंदूंना त्यावेळी पाठमागणी जातात. परंतु आता 15 वर्ष सत्ता आणि पुन्हा हिंदू तंत्रज्ञानाचा भूमिका बनला, लोकांना त्यामध्ये फसवलं. ह्या भूमिका तुमच्या जास्त वेळ टिकणार नाही. परंतु तुम्ही सुरुवात करताना सुद्धा विनंती करेल त्या करेल की मी पदाधिकारीचे काम करत नाही, ज्यांना वेळ होत आहे अशा पदाधिकाऱ्यांचे नवीन पदाधिकारी असतात. आज आपल्याकडे एक चांगली अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपले सगळे कार्यकर्ते कोणी ठेकेदारी वर्तन आहे, कोणी शासनाच्या पत्तेकडीवर नाही आहेत, कोणी बाहेर नाही आहेत. आपले सगळे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते आहेत. हीच बरोबर ताकद तुमची आणि आमची आहे. मुद्रोजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. आज आपली राज्यामध्ये आपण बघित असाल की परिस्थिती कशी बदलत चालली. राज्यामध्ये न झालेलं महाराष्ट्रामध्ये जेवढे सीट तरी महाराष्ट्रामध्ये झाल्या नव्हत्या तेवढ्या विरोधी पक्षाच्या ह्यावेळी झालेल्या हाती पण जबाबदारी आहे. आता जरी त्याच्यावेळी चुकून त्याच्यावेळी आपण त्यांच्याकडे खूप होतो पाहिजे, लोकांना न्याय मिळतो. आज विकास कामासंदर्भात आपण 10 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. आता विकास कामं जर त्यांच्याकडे आहे, केंद्रापासून राज्यापासून दिल्लीपर्यंत त्यांच्याकडे सत्ता आहे, तर इतकी जबाबदारी आपली नसते. सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची जबाबदारी शिवसैनिकांची. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये कुटुंब आपलं आहे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. एखाद्या लग्नाला मदत देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे आरोग्याला तुझी मदत लागेल की आपण करण्याचं काम करायचं, काम करण्याचं गरज आहे. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी अन्य असेल तर तिथे आपण सगळे जाऊन त्या माणसाला घेऊन जाण्याचं काम करायचं आहे. आणि त्यामध्ये सगळं जमत असताना निश्चितपणे तुमची सर्वांची साथ येणाऱ्या कामामध्ये मला या ठिकाणी लागेल. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मी वाढलो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्या आपल्या पक्षाशी वागला. आपल्याला द्या आज आमदारकी नसल्यामुळे खरं तर अनेक लोकांना वाटतं की आमदारकी नसल्यामुळे काय करायचं. तर मी आमदारकी गेले 10 वर्ष मी मिळवण्यासाठी घेत असतो. मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या वापरलाच नव्हता. आणि त्यामुळे जी आमदारकी असते ते आपल्या सगळेच वापरली त्यांना वापरले.